नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर हे जे तोरण आहे ते कसे विणायचे हे आपण बघणार आहोत। विणायला एकदम सोपा प्रकार आहे। विणकाम एक उपयोग अनेक यातलाच हा एक प्रकार आहे। याचा उपयोग तुम्ही तोरण म्हणून पण करू शकता, त्याचबरोबर इतर प्रकारच्या डेकोरेशनसाठी सुद्धा करू शकता। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। हे तोरण विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 180 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। ही छोटी पानं विणण्यासाठी या 10 नंबरच्या सुया म्हणजे 3.25 mm च्या हा 3 प्लायचा धागा आहे। सुईवर 3 टाके घातलेले आहेत हे पहा। या 3 टाक्यांवर एक ओळ पूर्ण सुलट बाजूची ही ओळ आहे आणि उलट बाजूची ओळ पूर्ण उलट, याप्रमाणे एकूण 10 ओळी विणून घ्यायच्या आहेत। ही पहिली ओळ झाली। दुसरी ओळ पूर्ण उलट विणायची आहे, तर ही दुसरी ओळ झाली। याप्रमाणे एकूण 10 ओळी आपण विणायच्या आहेत। ह्या 2 ओळी झाल्या तर आणखीन 8 ओळी आपण विणून घेऊया। 10 ओळी झालेल्या आहेत। इथून पुढे प्रत्येक ओळीला 2-2 टाके वाढतील। तर ही पहिली ओळ आहे टाके वाढवायची। या ओळीला पहिल्या एका टाक्याचे 2 करायचे, म्हणजेच पहिल्या टाक्यातून एकदा पुढून हा टाका सुलट विणायचा आणि याच टाक्यातून पाठीमागून एकदा विणायचं की एका टाक्याचे 2 होतात हे पहा। हा मधला टाका सुलटच विणायचा। पुन्हा शेवटच्या एकाचे 2 करायचे, एक पुढून सुलट विणला, त्याच टाक्यातून एक पाठीमागून सुलट विणायचा की एकाचे 2 टाके होतात। 3 टाके होते, 5 टाके झाले। दुसऱ्या ओळीपासून एक महत्त्वाचा बदल असणार आहे। ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका हा याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकाचे 2 करायचे। एकाचे 2 करायची पद्धत ही सगळीकडे सारखीच आहे। हा मधला टाका जो आहे तो नेहमी उलट बाजूने उलट विणायचा। त्यानंतर पुन्हा एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका पुन्हा सुलट येईल। सुईवर आता 7 टाके आहेत। तिसरी ओळ पुन्हा पहिला न विणता उचलून घ्यायचा, एकाचे 2 करायचे। मधले सगळे सुलट येतील। हा शेवटून दुसरा टाका आहे, त्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। ही तिसरी ओळ पूर्ण झाली। सुईवर 9 टाके आहेत। चौथी ओळ पहिला उचलून घ्यायचा, पुन्हा एकाचे 2 करायचे। मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट येतील। हा मधला जो टाका आहे तो उलट बाजूने उलट विणायचा। त्यानंतर पुन्हा शेवटचे 2 टाके उरेपर्यंत सुलट। हा शेवटून दुसरा टाका, याचे पुन्हा एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। सुईवर आता 11 टाके झालेले आहेत। 5वी ओळ पुन्हा सुलट बाजूला असणार आहे। पहिला उचलून घ्यायचा, एकाचे 2 करायचे। मधले सगळे सुलट। हा शेवटून दुसरा टाका, पुन्हा त्याचे एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। 13 टाके झालेले आहेत। आता 6वी ओळ पहिला उचलून घ्यायचा, पुन्हा एकाचे 2 करायचे। मधला टाका येईपर्यंत सगळे टाके सुलट, मधला टाका उलट, शेवटचे 2 टाके उरेपर्यंत सगळे सुलट। शेवटून दुसरा जो आहे त्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। 6व्या ओळी अखेर सुईवर हे 15 टाके झालेले आहेत। हा जो मधला टाका आहे ती पानाची शीर आहे, तर तो टाका सुलट बाजूने सुलट आणि उलट बाजूने तेवढा उलट विणायचा आहे। 7वी ओळ पहिला उचलून घ्यायचा, पुढचे सगळे टाके सुलट। ही 7वी ओळ झाली। 8वी ओळ पहिला उचलून घ्यायचा, मधल्या टाक्यापर्यंत सुलट, मधला टाका उलट, बाकीचे सर्व टाके सुलट। 8वी ओळ झाली। ही 7 आणि 8 या 2 ओळी रिपीट करायच्या आहेत। या 2 ओळी एकूण 12 वेळा आणखीन विणायच्या आहेत, तर त्या विणून घेऊया आपण। एकूण 12 ओळी विणून झालेल्या आहेत। तर हा जो मार्कर लावलेला आहे तिथून मोजणं सोपं जावं म्हणून हा मार्कर लावलेला आहे। ह्या ज्या ओळी आहेत त्या
2 ओळींची मिळून ही एक ओळ दिसते, तर ह्या अशा मोजायच्या 1 2 3 4 5 6 6 या ओळी दिसतात, म्हणजे एकूण 12 ओळी झालेल्या आहेत. आता मार्कर काढून टाकायला हरकत नाही. तर 12 ओळी मोजणं सोपं जावं जे नवीन आहेत वगैरे त्यांच्यासाठी, म्हणून मार्कर लावायचा होता. पानाचा खालचा शेप येणार आहे, तर इथून पुढे टाके हे कमी होत जातील. टाके कमी करायची ही पहिली ओळ आहे. पहिला टाका नेहमी उचलून घ्यायचा न विणता, त्यानंतर 2चा 1 करायचा. इथे 1 टाका कमी झाला. त्यानंतर शेवटचे 3 टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट. शेवटी 2चा 1 करायचा. पुन्हा शेवटचा टाका सुलट. याप्रमाणे ही पहिली ओळ झाली. 2 टाके कमी झाले. आता 13 टाके सुईवर आहेत. दुसरी ओळ उलट बाजूला असणार आहे. पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतर मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट विणायचे. मधला टाका हा नेहमी उलट विणायचा आहे. त्यानंतर पुढचे सगळे टाके सुलट येतील. ही दुसरी ओळ झाली. तिसरी ओळ, या ओळीला टाके कमी करायचे नाहीये, तर ही ओळ आहे अशी विणायची आहे. पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतरचे सगळे टाके पुढचे सुलट. या ओळीला टाके कमी झालेले नाहीयेत. चौथी ओळ, पहिला उचलून घ्यायचा, मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट. मधला टाका उलट विणायचा, पुन्हा सगळे सुलट टाके विणायचे. ही चौथी ओळ झाली. 5व्या ओळीला पुन्हा टाके कमी करायचे आहेत. पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतर 2चा 1 करायचा. शेवटचे 3 उरेपर्यंत मधले सगळे सुलट. शेवटी पुन्हा 2चा 1 करायचा. शेवटचा टाका सुलट. 5वी ओळ झाली. 6वी ओळ उलट बाजूची, पहिला उचलायचा, मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट. मधला उलट, पुन्हा सगळे सुलट. 6वी ओळ झाली. सुईवर आता 11 टाके आहेत. 7वी ओळ पुन्हा पहिला उचलायचा, 2चा 1 करायचा. इथेही टाके कमी करायचे आहेत. 8वी ओळ, आता सुईवर 9 टाके आहेत. मधला टाका उलट. 8वी ओळ झाली. आता 9वी ओळ, या ओळीला टाके कमी करायचे नाहीये, ही ओळ आहे अशी विणायची. 10वी ओळ, पहिले सगळे टाके सुलट, मधला उलट, शेवटचे 4 सुलट. ही 10वी ओळ झाली. 11वी ओळ, सुईवर आता 9 टाके आहेत. पहिला उचलून घ्यायचा, 2चा 1 करायचा, मधले सगळे सुलट. शेवटी पुन्हा 2चा 1. 12वी ओळ आहे अशी पुन्हा विणायची. आता सुईवर 7 टाके आहेत. 13वी ओळ, पुन्हा टाके कमी करायचे. 13वी ओळ झाल्यानंतर सुईवर 5 टाके राहिलेले आहेत. 14वी ओळ, पहिला उचलायचा, 1 सुलट, मधला उलट, शेवटचे 2 सुलट. 15वी ओळ, पहिला उचलायचा, इथे 3चा 1 करायचा आहे. हे पहा, 3चा 1 केला. शेवटचा टाका सुलट. 3 टाके राहिलेले आहेत. 16वी ओळ उलट बाजूला, पहिले 2 टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे. 3रा टाका सुलट विणायचा. हे जे 2 टाके आहेत ते या एका टाक्यावरून काढून टाकायचे. हे पहा, पूर्ण पान विणून झालेलं आहे आपलं. हा जो धागा आहे तो इथे असा छोटासा कट करून टाकायचा. हा कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा आणि ओढला की तो टाका बंद होऊन जातो. पूर्ण पान आपलं तयार झालेलं आहे. या छोट्या पानाप्रमाणे एकूण आपल्याला 5 पाने तोरणासाठी लागणार आहेत. ती विणून घ्यायची आहेत. ही मीडियम साईजची पानं आहेत. यासाठी या 10 नंबरच्या म्हणजेच 3.25 mm च्या सुया घेतलेल्या आहेत. 3 प्लायचा धागा आहे. सुयांचं आणि लोकरीचं तसं कुठलंही मोजमाप यामध्ये नाहीये. सुईवर 5 टाके घातलेले आहेत. ही सुलट बाजू आहे. सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट, उलट बाजूची ओळ पूर्ण उलट. याप्रमाणे एकूण 10 ओळी घालायच्या आहेत. त्यातली ही दुसरी ओळ आहे. एकूण 8 ओळी अजून राहतात, तर त्या 8 ओळी आपण विणून घेऊया. एकूण 10 ओळी घालून झालेल्या आहेत. पुढची ओळ सुलट बाजूला,
पहिला टाका सुलट, त्यानंतर एकाचे 2 करायचे। या एका टाक्यातून एक टाका पुढून विणायचा, त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा की एकाचे 2 होतात। पुन्हा हा शेवटून दुसरा जो टाका आहे त्याचे एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका पुन्हा सुलट। ही सुलट बाजूची ओळ झाली। 5 टाके होते, आता सुईवर 7 टाके झालेले आहेत। उलट बाजूची ओळ सगळी पुन्हा उलट विणायची। आता इथून पुढे टाके वाढणार आहेत। इथून पुढे प्रत्येक ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका हा न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे। त्यानंतर एकाचे 2 करायचे, एक टाका पुढून विणायचा, त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा। मधले सगळे सुलट येतील। शेवटच्या टाक्याच्या आधी म्हणजे शेवटून दुसरा जो टाका आहे त्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे। त्यानंतर शेवटचा टाका सुलट येईल। ही सुलट बाजूची ओळ झाली। आता सुईवर 9 टाके आहेत। उलट बाजूची ओळ, पहिला टाका उचलून घ्यायचा, त्यानंतर पुन्हा एकाचे 2 करायचे। मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट येतील। हा जो मधला टाका आहे तो उलट बाजूने उलट विणायचा। त्यानंतर पुन्हा या टाक्यापर्यंतचे टाके सुलट, पुन्हा एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। आता सुईवर 11 टाके आहेत। तिसरी ओळ, पहिला उचलून घ्यायचा, पुन्हा एका टाक्याचे 2 करायचे। सगळे टाके सुलट, पुन्हा एकाचे 2। शेवटचा टाका सुलट। सुईवर 13 टाके झालेले आहेत। चौथी ओळ, पहिला उचलून घ्यायचा, पुन्हा एकाचे 2 करायचे। मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट। हा मधला जो टाका आहे तो उलट बाजूने उलट विणायचा, तो वेगळा दिसतोही। त्यानंतर पुन्हा सगळे सुलट। या टाक्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। सुईवर आता 15 टाके झालेले आहेत। पाचवी ओळ, पहिला उचलून घ्यायचा, पुन्हा एकाचे 2 करायचे। मधले सगळे सुलट, पुन्हा या एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। पाचवी ओळ पूर्ण झाली। आता सुईवर 17 टाके आहेत। सहावी ओळ, पहिला उचलून घ्यायचा, पुन्हा एकाचे 2 करायचे। मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट, मधला उलट, पुन्हा पुढचे सगळे सुलट। या एका टाक्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। सहावी ओळ पूर्ण झाली। आता सुईवर हे 19 टाके आहेत। हे पहा, हा जो मधला टाका आहे हा स्पष्ट दिसतो। सातवी ओळ, सगळे टाके सुलट विणायचे। आता टाके वाढवायचे नाहीयेत। सातवी ओळ पूर्ण सुलट विणली। आठवी उलट बाजूची ओळ, पहिला उचलून घ्यायचा, मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट, मधला उलट, पुन्हा सगळे सुलट। आठवी ओळ पूर्ण झाली। सुईवर आता 19 टाके आहेत। इथे कसा मार्कर लावून घ्यायचा। इथे मार्कर लावायचं कारण असं ओळी मोजायला सोपं जाईल। यानंतर 7 आणि 8 या 2 ओळी रिपीट करायच्या आहेत। या 2 ओळी आणखीन 16 वेळा विणायच्या आहेत। तर त्या विणून घेऊया आपण। ही जी एक ओळ दिसते यामध्ये 2 ओळी असतात, तर याप्रमाणे 8 ओळी झाल्या की एकूण 16 ओळी होतात। हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8, तर याप्रमाणे 16 ओळी झालेल्या आहेत। मोजायला सोपं जावं म्हणून हा मार्कर लावलेला आहे। आता काढला तरी चालेल। आता टाके कमी करायचे आहेत। पानाचा खालचा निमुळता शेप आता विणायचा आहे। टाके कमी करायची ही पहिली ओळ, पहिला आहे असाच उचलून घ्यायचा, त्यानंतर 2चा 1 करायचा, मधले सगळे सुलट। ही सुलट बाजूची ओळ असणार आहे। शेवटचे 3 टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट। शेवटी पुन्हा या 2चा 1 करायचा, शेवटचा टाका सुलट। सुईवर 19 टाके होते, आता 17 टाके आहेत। ही दुसरी ओळ, या ओळीला टाके कमी होणार नाहीयेत। पहिला उचलून घ्यायचा, मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट, मधला उलट, पुन्हा सगळे सुलट।
दुसरी ओळ झाली, तिसरी ओळ, तिसऱ्या ओळीला टाके कमी करायचे नाहीये, सगळे टाके सुलट विणायचे। उलट बाजूची ओळ, पहिले सगळे सुलट मधल्या टाक्यापर्यंत, मधला उलट, पुन्हा सगळे सुलट। चौथी ओळ झाली, पाचवी आणि सहावी ओळ सुद्धा तिसऱ्या आणि चौथ्या ओळीप्रमाणे विणायची आहे, टाके कमी करायचे नाहीये। उलट बाजूची सहावी ओळ, ही पण ओळ आहे अशी विणायची। सातवी ओळ, आता टाके पुन्हा कमी करायचे आहेत, पहिला उचलून घ्यायचा, 2चा 1 करायचा, शेवटचे 3 टाके उरेपर्यंत सगळे सुलट येतील, शेवटी पुन्हा 2चा 1, शेवटचा सुलट। सातवी पूर्ण झाली। आठवी ओळ, उलट बाजूला पहिला उचलायचा, सगळे सुलट, मधला उलट, पुन्हा सगळे सुलट। नवव्या ओळीला पुन्हा टाके कमी करायचे, पहिला उचलायचा, 2चा 1 करायचा, सगळे मधले सुलट, शेवटी पुन्हा 2चा 1, शेवटचा टाका पुन्हा सुलट। सुईवर आता 13 टाके आहेत। 10वी ओळ, मधला उलट, पुन्हा सगळे सुलट। 11वी ओळ, या ओळीला टाके कमी करायचे नाहीये, तर नुसती ओळ ही विणायची आहे, 13 टाके आहेत। 12वी ओळ उलट बाजूची आहे अशी विणायची, 13वी ओळ, आता टाके कमी होत जाणार आहेत, पुन्हा पहिला उचलायचा, 2चा 1, मधले सगळे सुलट, शेवटी 2चा 1, शेवटचा टाका पुन्हा सुलट। 13वी ओळ पूर्ण झाली। 14वी ओळ, उलट बाजूची पहिला उचलून घ्यायचा, सगळे सुलट, मधला उलट, पुन्हा शेवटचे सगळे सुलट। 14वी ओळ पूर्ण झाली। आता सुईवर 11 टाके आहेत, तर ही 13वी आणि 14वी ओळ रिपीट करायची आहे आणि सुईवर 5 टाके राहिले की थांबायचं आहे। 5 टाके राहिल्यानंतर उलट बाजूची एक ओळ विणून घ्यायची आहे, तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। हे पहा, 5 टाके राहिलेले आहेत। 5 टाके राहिल्यानंतर एक ओळ उलट विणून घेतलेली आहे, तर आपण सुलट बाजूलाच आहोत। पुढची ओळ याप्रमाणे पहिला उचलायचा, त्यानंतर 3चा 1 करायचा आहे, शेवटचा टाका पुन्हा सुलट। 3 टाके राहिले, उलट बाजू आहे ही, पहिले 2 टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे, शेवटचा टाका सुलट। हे जे 2 टाके आहेत ते यावरून काढून टाकायचे। हे पहा, विणकाम पूर्ण झालेलं आहे। सुई काढून घेतली, हा जो धागा आहे तो इथे असा छोटासा असा कट करायचा, हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा आणि हा धागा असा ओढला की हा शेवटचा टाका बंद होऊन जातो। याप्रमाणे पान तयार झालेलं आहे। आपण जे तोरण विणणार आहोत त्यासाठी एकूण 5 पाने विणायची आहेत। ही लार्ज साईजची किंवा मोठ्या आकाराची पाने आहेत। यासाठी पुन्हा 10 नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत, म्हणजे 3.25 mm च्या। हा 3 फ्लायचा धागा आहे, याच्यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं माप नाहीये। सुईवर 9 टाके घातलेले आहेत। या 9 टाक्यांवर 10 ओळी, एक ओळ पूर्ण सुलट, ही सुलट बाजूची ओळ आहे, आणि एक ओळ पूर्ण उलट, याप्रमाणे एकूण 10 ओळी विणायच्या आहेत। तर ही उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणायची। तर एकूण 10 ओळी विणायच्या आहेत, त्यातल्या 2 ओळी या झालेल्या आहेत, तर अजून 8 ओळी याप्रमाणे विणून घेऊया। 10 ओळी झालेल्या आहेत। पुढची ओळ पहिला सुलट विणायचा, त्यानंतर या एका टाक्याचे 2 टाके करायचे, एक टाका पुढून विणायचा, त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा, पुढचे सगळे सुलट। शेवटी पुन्हा शेवटच्या टाक्याच्या आधी हा जो टाका आहे त्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे, शेवटचा टाका सुलट। उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणायची आहे। सुईवर 9 टाके होते, आता 11 टाके झालेले आहेत। आता इथून पुढे प्रत्येक ओळीला टाके वाढणार आहेत। त्यातली ही पहिली ओळ, पहिला टाका जो आहे तो याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, एकाचे 2 करायचे। कृती तीच आहे, एक पुढून विणायचा, एक पाठीमागून विणायचा, शेवटचे 2 टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट, शेवटी पुन्हा 2 राहिलेले आहेत, या एका टाक्याचे पुन्हा 2 करायचे,
शेवटचा टाका सुलट। ही सुलट बाजूची ओळ झाली। उलट बाजूची ओळ, ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे प्रत्येक ओळीला। त्यानंतर पुन्हा या एका टाक्याचे 2 करायचे। ही दुसरी ओळ आहे। पहिल्या ओळीला 2 टाके वाढले तर सुईवर 13 टाके होते। आता पुन्हा या ओळीला 2 टाके वाढतील। सगळे टाके मधल्या टाक्यापर्यंत सुलट विणायचे आहेत। हा मधला टाक आहे तो उलट विणायचा। पुन्हा पुढचे सगळे टाके सुलट विणायचे। पुन्हा या एका टाक्याचे 2 करायचे। ही उलट बाजूची ओळ झाली। शेवटचा टाका पुन्हा सुलट येईल। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत। आपण पुन्हा एकदा पाहूया। आता सुईवर 15 टाके आहेत। पहिला टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा, एकाचे 2 करायचे। सुलट बाजूची ओळ आहे ही। शेवटचे 2 टाकेपर्यंत सगळे मधले सुलट येतील। शेवटचा एक राहिलेला आहे। पुन्हा त्या एकाचे 2 करायचे। म्हणजे या ओळीला पण 2 टाके वाढले। आता सुईवर 17 टाके आहेत। उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतर पुन्हा एकाचे 2 करायचे। पुन्हा मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट। हे पहा, हा मधला टाका ओळखू येतो। हा मधला टाका मात्र उलट बाजूने उलट विणायचा। पुन्हा शेवटचे 2 टाके उरेपर्यंत सगळे सुलट। या टाक्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे। शेवटचा टाका सुलट। आता सुईवर 19 टाके आहेत। हा जो मधला टाका आहे तो स्पष्ट दिसतो। तर याच 2 ओळी रिपीट करायच्या आहेत आणि सुईवर 23 टाके झाले की थांबायचं आहे। तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। 23 टाके सुईवर झालेले आहेत। आता पुढची ओळ पहिला उचलून घ्यायचा, टाके आता वाढवायचे नाहीयेत। ही सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट येईल। ही सुलट बाजूची पहिली ओळ। त्यानंतर उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा, मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट। म्हणजे हे 11 टाके एकूण होतात पहिले। मधला उलट, पुन्हा सगळे सुलट। ही उलट बाजूची ओळ आहे। इथून पुढे याच 2 ओळी आणखी 16 वेळा विणायच्या आहेत। तर एकूण 16 ओळी आता होतील इथून पुढे। तर त्या आपण विणून घेऊया। हे पहा, 16 ओळी घालून झालेले आहेत। आता इथून पुढे टाके कमी होणार आहेत। तर पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतर 2 चा 1 करायचा। सुलट बाजूच आहे ही। मधले सगळे सुलट येतील। शेवटचे 3 टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट। पहा, शेवटी 3 टाके राहिलेले आहेत। पुन्हा 2 चा 1 करायचा। शेवटचा टाका सुलट। या ओळीला 2 टाके कमी झाले। 23 टाके होते, आता सुईवर 21 टाके आहेत। उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा, मधल्या टाक्यापर्यंत सुलट। मधला उलट, पुन्हा सगळे सुलट। तर सुईवर आता 21 टाके आहेत। या 21 टाक्यांवर 4 ओळी विणून घ्यायच्या आहेत। सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट, उलट बाजूची ओळ फक्त हा मधला जो टाका आहे तो तेवढा उलट विणायचा, बाकी सगळे टाके सुलट येतील। तर याप्रमाणे एकूण 4 ओळी आपण विणून घेऊया। या 4 ओळींमध्ये कुठेही टाके कमी करायचे नाहीये। 4 ओळी विणून झालेल्या आहेत। आता पुढची ओळ, या ओळीला सुद्धा टाके कमी होतील। पहिला उचलून घ्यायचा, 2 चा 1 करायचा। पुढचे सगळे सुलट। शेवटी पुन्हा 2 चा 1 करायचा। शेवटचा टाका पुन्हा सुलट। 21 टाके होते, आता सुईवर 19 टाके आहेत। उलट बाजूची ओळ पहिला उचलायचा, मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट। मधला उलट, पुन्हा पुढचे सगळे सुलट। आता सुईवर 19 टाके आहेत। पुढची ओळ, याही ओळीला टाके कमी करायचे आहेत। पहिला उचलून घ्यायचा, पुन्हा 2 चा 1 करायचा। मधले सगळे सुलट। शेवटी पुन्हा 2 चा 1 करायचा।
शेवटचा टाका सुलट 19 टाके होते, आता सुईवर 17 टाके आहेत. आपण उलट बाजूला आलेलो आहोत. यानंतर 3 ओळी या साध्या विणायच्या आहेत. टाके कमी करायचे नाहीयेत. उलट बाजूची ओळ मधला टाका सोडून सगळे सुलट विणायचे आहेत. मधला टाका उलट विणायचा. सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट विणायची आहे. एक उलट बाजूची, एक सुलट बाजूची आणि पुन्हा एक उलट बाजूची, अशा 3 ओळी होतील. तर त्या विणून घेऊया. 3 ओळी झालेल्या आहेत. सुईवर आता 17 टाके आहेत. आता इथून पुढे प्रत्येक सुलट ओळीला टाके कमी होत जाणार आहेत. ही सुलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतर 2चा 1, शेवटचे 3 टाके उरेपर्यंत सगळे सुलट, शेवटी 2चा 1, शेवटचा टाका सुलट. ही सुलट बाजूची ओळ झाली. 17 टाके होते, सुईवर आता 15 टाके आहेत. ही उलट बाजूची ओळ पहिला उचलायचा, मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट, मधला उलट, पुन्हा सगळे सुलट. तर सुईवर आता 15 टाके असणार आहेत. याच 2 ओळी आत्ता घातलेल्या रिपीट करायच्या आहेत आणि सुईवर 5 टाके राहिले की थांबायचं आहे. टाके फक्त सुलट ओळीलाच कमी होणार आहे. प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके कमी होतील. तर याप्रमाणे 5 टाके उरेपर्यंत याच 2 ओळी विणायच्या आहेत. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. 5 टाके राहिलेले आहेत. आता आपण उलट बाजूला आहोत. उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा, एक सुलट, मधला टाका उलट, पुन्हा शेवटचे 2 सुलट. ही सुलट बाजू असणार आहे. ही ओळ याप्रमाणे विणायची. पहिला उचलायचा, 3चा 1 सुलट करायचा आहे. 3 टाक्यातून याप्रमाणे सुई घालायची आणि 3चा 1 करायचा, शेवटचा टाका पुन्हा सुलट. सुईवर आता 3 टाके आहेत. उलट बाजूला आहोत आपण. ही शेवटची ओळ. हे जे 2 टाके आहेत ते न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे. पुढचा टाका सुलट. हे उचललेले जे 2 टाके आहेत ते या एका टाक्यावरनं काढून टाकायचे. याप्रमाणे पूर्ण आपलं पान विणून तयार झालेलं आहे. इथे हा जो धागा आहे तो असा छोटासा कट करायचा. हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो. तर या साईजची सुद्धा एकूण 5 पानं आपल्याला बनवून घ्यावी लागतील. आतापर्यंत आपण 3 साईजची पानं बघितलेली आहेत. तर प्रत्येक साईजची 5-5 पानं बनवायची आहेत. तोरणपट्टी विणायची आहे. यासाठी या 8 नंबरच्या म्हणजेच 4 mm च्या सुया आहेत. धागा तोच आहे 3 प्लायचा. सुईवर 160 टाके घातलेले आहेत. साधारणपणे हे 160 टाके म्हणजे 32 ते 34 इंच इतके होतात विणल्यानंतर. हे सांगायचं कारण असं की जर सुया आणखीन लोकरीचं माप जर वेगळं असेल तर साधारण अंदाज यावा यासाठी आहे. या 160 टाक्यांवर 6 ओळी या सुलट विणलेल्या आहेत. साध्याच ओळी विणायच्या होत्या म्हणून मी दाखवत नाहीये. 6 ओळी सुलट विणलेल्या आहेत आणि सुलट टाके हे सुईच्या पाठीमागून विणलेले आहेत. त्या 6 ओळी झाल्यानंतर याप्रमाणे विणायचं आहे. ओळीच्या सुरुवातीचा टाका उलट प्रमाणे याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे. त्यानंतर 5 टाके सुलट विणायचे. सुलट टाके हे पाठीमागून याप्रमाणे विणायचे आहेत. पहिल्या 6 ओळी याही याचप्रमाणे पाठीमागून विणलेल्या आहेत. हे पहा 6 टाके झालेले आहेत. इथे दुसरा कलर लावायचा आहे. पहिल्यांदा एक टाका याप्रमाणे पाठीमागूनच विणायचा. या दोन्हीची इथे अशी गाठ घालून घ्यायची. यानंतर याने विणायचा आहे. हा ग्रीन धागा इथेच राहील. आता छोटीशी विण घालायची आहे. आत धागा घ्यायचा, अट्टी घ्यायची याप्रमाणे आणि 2चा 1 उलट प्रमाणे विणायचा. हेच कंटिन्यू करायचं आहे. आत धागा घ्यायचा, 2चा 1 उलट विणायचा. एक टाका 2चा 1 केल्यामुळे कमी होतो, पण प्रत्येक वेळी आपण अशी अटी घेत आहोत त्यामुळे तो टाका भरून येतो. अटी घ्यायला विसरायचं नाही. ही सुलट बाजूच असणार आहे याप्रमाणे. हे याप्रमाणे विणत जायचं आहे आणि शेवटचे 7 टाके उरेपर्यंत हेच कंटिन्यू करायचं आहे. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. 7 टाके राहिलेले आहेत.
हा धागा बाहेर घ्यायचा आणि हा जो एक टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा। आता इथे पुन्हा ग्रीन धागा जोडायचा आहे। गुंड्याच्या आतून एक धागा निघतो तो घ्यायचा किंवा दुसरा गुंडा याला लावलात तरी चालेल। हा धागा इथे असाच ठेवायचा आणि हे जे शेवटचे 6 टाके आहेत ते नेहमी आता ग्रीनने विणायचे आहेत। हे पहा, पुन्हा इथे याची एक गाठ घालून घ्यायची। हे 6 टाके जे आहेत ते पाठीमागूनच सुलट विणायचे, ग्रीनने विणायचे आहेत। हा जो जोडलेला धागा आहे तो पण जोपर्यंत येईल तोपर्यंत घ्यायचा, म्हणजे तो वेगळा लपवावा लागणार नाही। याप्रमाणे पाठीमागची ओळ याप्रमाणे विणायचं। पहिले 6 टाके हे ग्रीननेच विणायचे। पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा, त्यानंतरचे 5 टाके आहेत ते असे पाठीमागून विणायचे आहेत सुलट। हे 6 टाके झाले। त्यानंतर हा जो पिंक आहे तो असा बाहेर घ्यायचा। प्रत्येक वेळी हा जो पिंक आहे तो असा ग्रीनच्या खालून घ्यायचा, म्हणजे इथे गॅप पडणार नाही। हा पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा, हे असं ओढायचं। त्यानंतर जी वीण आहे तीच सुरू करायची। आत धागा घ्यायचा, वेढा घ्यायचा आणि 2चा 1 याप्रमाणे विणायचं आहे। तर पुन्हा शेवटचे 7 टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। शेवटचा 2चा 1 केला, त्यानंतर हा जो एक टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा सुरुवातीचा। इथे पिंक कलर संपतो, हा असा आत घ्यायचा, त्या खालून हा ग्रीन घ्यायचा, कारण आता ग्रीनने विणायचं आहे। हे 6 टाके पुन्हा ग्रीनने विणायचे, पाठीमागून सुलट विणायचे याप्रमाणे। हे याप्रमाणे दिसेल। तर याप्रमाणे आणखीन 4 ओळी विणून घ्यायच्या आहेत। पहिले जे 6 टाके आहेत ते ग्रीनने येतील। हा पिंकचा पहिला टाका सुद्धा सुलट विणायचा आहे। त्यानंतर जी वीण आहे आता दाखवलेली ती घालायची। शेवटी हा शेवटचा एक पिंक टाका पुन्हा सुलट विणायचा आणि पुन्हा हे 6 टाके विणायचे। त्याचप्रमाणे पाठीमागच्या बाजूला सुद्धा विणायचं आहे। हेच 2 कलर याप्रमाणे असे वाढत जाते। तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। या 4 ओळी घालून झालेल्या आहेत, म्हणजेच ह्या ग्रीनच्या एकूण 6 ओळी आणि या 6 ओळी घातलेल्या आहेत। ग्रीन जे आहे त्याचप्रमाणे विणायचे आहेत 6 टाके। त्यानंतर काही टाके पिंकने विणायचे आहे। पहिला सुलट पाठीमागून विणतो, त्यानंतर 2चा 1 एकूण हे 5 टाके पिंकने विणले। 2 आणि 2 4 आणि 1 5। इथे पुन्हा दुसरा कलर लावायचा आहे। या इथे आधी धागा असा जोडून घ्यायचा, 1-2 गाठी घालून घ्यायच्या तिथे। तर हा पहिला विणला, त्यानंतर हे 2 टाके आत धागा घेऊन विणलेले आहेत, म्हणजे हे एकूण 5 टाके झाले। आता ग्रीनने विणायचं आहे। इथे पण हा जो ग्रीन आहे तो नेहमी असा या पिंकच्या खालून घ्यायचा। एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत इथे। याप्रमाणे आठी घ्यायची आणि आता 2चा 1 याप्रमाणे विणायला सुरुवात करायची। याप्रमाणे हे 6 टाके, हे 5 टाके इथं उरेपर्यंत हे ग्रीन विणायचं आहे। याप्रमाणे वीण तीच आहे, आत धागा घेऊन 2चा 1 करायचा, म्हणजे शेवटचे 6 आणि परत पिंकचे 5 असे 12 टाके उरेपर्यंत या कलरने विणायचं आहे। तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। हे 5 टाके राहिलेले आहेत पिंक। तर ही आठी घ्यायची आहे अशी। आता इथे परत दुसरा पिंक धागा जोडावा लागेल। आपला जो लोकरीचा गुंडा असतो त्याचा जो शेवटचा एंड असतो तो त्या गुंड्याच्या आत असतो, तो काढायचा किंवा याप्रमाणे थोडासा असा सुरुवातीला असा वेगळा धागा काढून ठेवायचा, म्हणजे इथे जोडायला सोपं जाईल। ही एक टीप आहे। ही आठी आहे ती मात्र ग्रीननेच घ्यायची आणि मग मात्र इथे जोडायचं आहे। ही आठी अशी इथेच ठेवायची, हा धागा असा इथे ठेवायचा, हा धागा आत घेऊन पुन्हा या 2चा 1 करायचा। ही फक्त जिथे धागा जोडणार तेव्हाच ऍडजस्टमेंट करायला लागेल। हे बघा, ही अटी आली, 2चा 1 केला, पुन्हा त्याचप्रमाणे विणायचं आहे। धागा बाहेर, 1 टाका सुलट विणायचा याप्रमाणे। पुन्हा इथे ग्रीनने विणायचं आहे। आता 3 धागे असणार आहेत दोन्ही बाजूला।
याप्रमाणे. आता पाठीमागच्या बाजूला आपण आलेलो आहोत. पुन्हा पहिले 6 टाके ग्रीननेच विणायचे. 6 झाले. हा धागा आत घ्यायचा. पुन्हा पिंकने पहिला टाका आहे तो उलट विणायचा. आत धागा घ्यायचा 2चा 1. पुन्हा आत धागा घ्यायचा 2चा 1 करायचा. हे पहा, हे पहा याप्रमाणे. बरोबर इथे 5 टाके राहतात. हे बघा 2 2 4 आणि 1 5. हा लाईट ग्रीन आहे तो या पिंकच्या खालून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायला सुरुवात करायची. तर हा लाईट ग्रीन लावल्यानंतरची ही दुसरी ओळ आहे. याप्रमाणे इथपर्यंत येईपर्यंत आपण विणून घेऊया. हीच ओळ कंटिन्यू करायची आहे. हा लाईट ग्रीन आहे तो आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तर आत धागा घेतला, ह्या 2चा 1 केला. त्यानंतर आता हे 5 टाके आहेत ते पिंकने विणायचे आहेत. तर हे पहा, आत धागा घ्यायचा. हा जो पिंक आहे तो या ग्रीनच्या खालून घ्यायचा. 2चा 1. पुन्हा आत धागा घेतला 2चा 1. शेवटचा आहे तो सुलट. पुन्हा हा आत धागा घ्यायचा. या खालून हा डार्क ग्रीन घ्यायचा आणि हे शेवटचे टाके सुलट विणायचे. हे पहा, हे याप्रमाणे इथे दिसणार आहे. त्याचप्रमाणे इकडेही सेम तसंच दिसेल. आता पुन्हा त्याचप्रमाणे विणायचं आहे. पहिले 6 टाके आणि शेवटचे 6 टाके हे डार्क ग्रीनने येतील. त्यानंतरचे 5 टाके आणि हे 5 टाके पिंकने येतील आणि त्यानंतर हा लाईट ग्रीन असेल. हा जो लाईट ग्रीन आहे त्याने आणखीन 2 ओळी घालून घेऊया. तो इथूनच सुरू होईल धागा दाखवल्याप्रमाणे. तर या 2 ओळी आपण विणून घेऊया. हे पहा, या लाईट ग्रीनच्या 4 ओळी झालेल्या आहेत. आता फक्त ग्रीन आणि पिंकनेच विणायचं आहे. हे डार्क ग्रीनचे जे टाके आहेत ते आहेत त्याप्रमाणे विणायचे. पिंक घ्यायचा. आता पिंकच कंटिन्यू करायचा आहे. हा लाईट ग्रीन आहे तो कट करायचा. त्याचं विणकाम झालेलं आहे. हे जरा नाजूकपणे सगळं करायचंय. तर हा जो लाईट ग्रीन आहे तो इथे आता थोडासा कट करून टाकायचा म्हणजे ह्याचं काम झालेलं आहे. पहा, याची पुन्हा याच्याशी गाठ घालून टाकायची पिंकशी. आता हा पिंकनेच विणायला सुरुवात करायची आहे. हेच कंटिन्यू करायचं आहे. हे बघा, इथे याप्रमाणे दिसतं त्याप्रमाणे हे कलर दिसतील. तर इथून पुढे या पिंकच्या 6 ओळी घालायच्या. या 6 ओळी आपण घालून घेऊया. इथे सुद्धा हा जो जास्तीचा पिंक आहे तो कट करावा लागेल कारण इथे दुसरा पिंक लावलेला होता. तर ते तेवढं करायचं आहे. इथे आल्यावर हा कट करायचा आणि पुन्हा गाठ घालायची आणि हे कंटिन्यू असंच करायचं आहे. हा मात्र ग्रीन असाच राहील कारण हे 6 टाके यानेच विणायचे आहेत. तर या पिंकने 6 ओळी आपण विणून घेऊया. विण आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे. हे पहा, या पिंकच्या 6 ओळी घालून झालेल्या आहेत. आतापर्यंत या डार्क ग्रीनच्या 6 ओळी, त्यानंतर या पिंकच्या 6 ओळी, त्यानंतर या लाईट ग्रीनच्या 4 ओळी आणि पुन्हा या पिंकच्या 6 ओळी. याप्रमाणे हे विणकाम झालेलं आहे. आता याचप्रमाणे 6 ओळी या डार्क ग्रीनच्या विणायच्या आहेत. तर पहिला उचलून घ्यायचा आणि सगळे टाके हे पाठीमागून सुलट विणायचे आहेत. एजिंगचे टाके सोडून सगळे टाके हे सुलट पाठीमागून विणायचे. इथे आल्यावर हा सुद्धा आता धागा कट करायचा. इथे याची पण इथे गाठ घालून टाकायची आहे आणि हेच कंटिन्यू करायचं आहे. फक्त पाठीमागून विणायचंय. इथे आल्यानंतर या बाजूला ग्रीन धागा लावलेला आहे तो सुद्धा कट करायला हरकत नाही. तर एकूण 6 ओळी या विणायच्या त्या विणून घेऊया. हे पहा, या 6 ओळी घालून झालेल्या आहेत. आता टाके बंद करायचे आहेत. पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतर पुढचा सुलट विणायचा आणि हा पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा. तर याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत. पुढचा विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा. हे पहा, इथे टाके बंद होत जातात. तर याप्रमाणे सगळे टाके आपण बंद करून घेऊया. सगळे टाके बंद झालेले आहेत. हे पहा, सुई काढून घ्यायची आहे. धागा आहे तो एवढा एवढा कट करायचा.
हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका पण बंद होऊन जातो। आपली पूर्ण तोरणपट्टी तयार झालेली आहे। प्रत्येकी 5-5 पाने विणायची आहेत। ती सगळी विणून झाल्यानंतर हे असे खाली बंद झालेले वगैरे धागे असणार आहे ते याप्रमाणे असे लपवून टाकायचे। हे पहा, सगळ्या पानांचे जे जे धागे असतील ते असे खाली लपवून टाकायचे आहेत, म्हणजे ते दिसणार नाही। तर याप्रमाणे सगळ्या पानांचे खालचे किंवा इतर कुठले धागे असतील तर ते लपवून टाकायचे आहेत। ही पानं ज्याप्रमाणे एकमेकावर अशी शिवलेली आहेत त्याप्रमाणे शिवून घ्यायची आहेत। हे मोठं पान पहिल्यांदा, त्यानंतर हे लाईट कलरचं हा जो धागा आहे तो पहिल्यांदा इथून असा घ्यायचा याप्रमाणे, आणि बरोबर साधारण याचा मध्य येईल त्याप्रमाणे इथे जेवढे जमतील तेवढे टाके घालून घ्यायचे आहेत, एक 4-5 वेळा, म्हणजे हे पान इथे असं घट्ट बसून जाईल। हे पहा, साध्याच पद्धतीने घालायचे। प्रत्येक पानाच्या सुरुवातीला जो याप्रमाणे धागा सोडलेला आहे त्याच धाग्याने शिवायचंय, म्हणजे वेगळा धागा जोडायला नको। हे पहा, हे पान झाल्यानंतर याची इथे एखादी अशी गाठ घालून घ्यायची। त्यात हे पान हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे। हे झालं, त्यानंतर हे छोटं पान आहे डार्क कलरचं ते पण तिथे शिवून घ्यायचं। इथे पण असं हे शिवून घ्यायचं आहे। या 2 धाग्यांची इथे अशी गाठ घालून घ्यायची, म्हणजे ते धागे बाहेर येणार नाहीत उसवून। याप्रमाणे 5चीही पानं अशी एकमेकाला शिवून घ्यायची आहेत। धागे आहेत हे पाठीमागचे ते इथेच असे आतात लपवून टाकायचे की जेणेकरून ते दिसून येत सहज। हे पहा, तर याप्रमाणे सगळी पाने आपण जोडून घेऊया। जिथून टाके बंद केलेले आहेत ज्या बाजूने ती बाजू खाली करायची आहे। पहिल्यांदा याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचा मध्य काढायचंय। हे पहा, ही सुलट बाजूच आहे, हे बरोबर मध्ये फोल्ड असं करायचं आहे, म्हणजे हा मध्य झालेला आहे। या पानाचा हा जो पिंक धागा आहे तो असा ओवून घ्यायचा, हे बरोबर असं मध्ये पान येईल। हे पहा, याप्रमाणे असं पकडायचं, हे असं हे शिवून घ्यायचंय। याप्रमाणे साधेच टाके घालायचे आहेत, एकदा यातून एकदा त्यातून। याप्रमाणे हे पान असं इथे शिवून घ्यायचं आहे। हे पहा, यातला एक टाका आणि त्यातला एक टाका। जर पुरणार नसेल तर तुम्ही थोडा धागा दुसरा घेतला तरी चालेल। याप्रमाणे हे असं 1-2-4 आणखीन टाके घालायचे आहेत, म्हणजे हे इथे असं बसून जाईल। हे बघा, पहिल्यांदा हे मध्यभागी शिवल्यामुळे बाकीची या बाजूला 2 आणि या बाजूला 2 एकसारख्या अंतरावर तेवढं शिवून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित शिवलं गेलेलं आहे। त्यानंतर धागा राहिलेला आहे तो पुन्हा इथे एखादी अशी गाठ घालायची आणि लपवून टाकायचा, म्हणजे तो निघणार नाही धागा। याप्रमाणे हे पान आपलं इथं शिवून झालेलं आहे। याप्रमाणे या बाजूला 2 आणि या बाजूला 2 एकसारख्या अंतरावर ही पाने शिवून घ्यायची आहेत, तर ती आपण शिवून घेऊया। हे पहा, याप्रमाणे हे असे पानांचे जे ग्रुप्स आहेत किंवा हे संच आहेत ते असे सगळे शिवून तयार झालेले आहेत। हे याप्रमाणे दिसणार आहे। याचे सगळे डिटेल्स व्हिडिओमध्ये आहेत, त्यामुळे कुणालाही हे तोरण विणणे सहज शक्य आहे। एक नवीन प्रकार आहे, दिसतेही खूप छान। तुम्हाला जर आणखीन ह्याला काही डेकोरेट करायचं असेल तर मध्ये इथे गोंडे किंवा बेल्स वगैरे असं तुम्ही लावू शकता। तर आशा आहे की तुम्हाला हा प्रकार सुद्धा नक्की पसंत येईल, तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।